तीन मिनिटात ब्राह्मण समाज संपून टाकू, धमकी प्रकरणी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ आक्रमक। मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे समर्थक व बारामती परिसरातील सरपंच असलेले योगेश सावंत यांनी 1-2 दिवसांपूर्वी 3 मिनिटात ब्राह्मण समाज संपवून टाकू अशा आशयाची धमकी दिल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर येथील समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। या संदर्भात पुरोहित संघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। तसेच संबंधितांवर येथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। वास्तविक पाहता राज्यातील समस्त ब्राह्मण समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कधीही व कोणत्याही प्रकारे विरोध केलेला नाही। मनोज जरांगे जेव्हा त्र्यंबकेश्वरला आले त्यावेळी येथील पुरोहित संघाने त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले। शेकडो वर्षांपूर्वीच्या कुणबी समाजाच्या नोंदी त्यांनी दाखवल्या। 4 ते 5 हजार नोंदी प्रशासनाकडे सुपूर्त केल्या। एवढे सहकार्य करून ब्राह्मण समाजाला संपून टाकण्याची धमकी देणे हे निंदनीय बाब आहे, असे मत पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी मांडले। दुपारी 5 वाजेच्या सुमारास 100च्या वर पुरोहित श्रीगंगा मंदिरात जमले। शांततेच्या मार्गाने पायी चालत जाऊन येथील पोलीस स्टेशनला पोनी बिपिन शेवाळे यांना पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी निवेदन वाचून दाखवले व सर्वांनी त्यांचे निवेदन दिले। त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र यांनी योगेश सावंत यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला। तसेच नगरीमध्ये जेव्हा जातीपातींमध्ये वाद होतात तेव्हा गावाच्या हितासाठी आम्ही पुढाकार घेऊन वाद मिटवतो असे सांगितले। यावेळी त्यांचे समवेत ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब सावंत हे होते। सदर व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघ अध्यक्ष मनोज थेटे यांनी केली। सदर निवेदनांची प्रत गृह मंत्रालय व जिल्हाधिकारी नाशिक यांना पाठवणार असल्याची माहिती मनोज थेटे यांनी दिली। यावेळी पुरोहित संघ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रमा पंडित, कबीर नेटवर्क, त्र्यंबकेश्वर।